नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। सरकारचे मंत्री वाचाळवीर बनलेत, त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण राहिले नाही। आमदार शशिकांत शिंदे। महायुती सरकारवर टीका। केंद्राने राज्य सरकारला शेतकऱ्यांबद्दल किती आपुलकी आहे याबद्दल शंका येते। भांडवलदारीचे समर्थन करणाऱ्या या सरकारचे मंत्री वाचाळवीर बनले असून त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण राहिले नसल्याचे दिसून येत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी केली। लासुर्णे तालुका कोरेगाव येथील आपल्या निवासस्थानी शनिवारी सकाळी 11:30 वाजता पत्रकारांशी बोलताना त्यांनी महायुती सरकार आणि केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाचा पाडाच वाचला। भांडवलदारांचे समर्थन करणाऱ्या या सरकारला शेतकऱ्यांविषयी काही एक देणे घेणे राहिलेले नाही। सरकारमधील मंत्री वाचाळवीर सारखे बडबडत बसतात, त्यांना सर्वसामान्यांविषयी देणे घेणे राहिलेले नाही हे स्पष्ट होत आहे। वाचाळवीर मंत्र्यांवर कोणाचेही नियंत्रण नाही हे मोठे दुर्दैव आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात समन्वय नाही, त्यांच्यामध्ये स्पर्धा लागलेली आहे। त्यामुळे सरकारमध्ये कोणाचेही नियंत्रण राहिले नाही, अशी टीका देखील आमदार शशिकांत शिंदे यांनी केली। तर राज्यामध्ये सत्ता आल्यानंतर काही लोकांना राज्य सरकारच्या सत्तेमधून मागच्या काही वाचाळवीर मंत्र्यांना बाजूला करण्याचा निर्णय घेतला असं सांगितलं जातं, परंतु दुसरे मंत्री आल्यानंतर ते तशाच प्रकारचे वाचाळवीर राहतायत याचा दुर्दैव आहे। त्या सरकारवरच नियंत्रण कोणाचं नाही ना, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये एकमत आहे आणि त्यांच्यामध्ये स्पर्धा आहे, त्यामुळे खाली काय त्याच्या पद्धतीचे परिणाम असे व्हायला लागलेले आहेत। मंत्री काही बोलायला लागले। आता कृषी मंत्री तर अशा प्रकारचे स्टेटमेंट देत आहेत आणि त्या पद्धतीने जर बघितलं गेलं तर दुर्दैव आहे। या केंद्रातल्या राज्यातल्या लोकांना शेतकऱ्यांच्या बद्दल किती आपुलकी आहे हा तर पहिला प्रश्नचिन्हच आहे। हे भांडवलशाहीचे असलेले दोघे सरकार व्यावसायिक वृत्ती घेऊन काम करत आहे आणि मग अशा प्रकारची योजना लागू करायची आणि परत त्या शेतकऱ्यांना भिकाऱ्यासारखे उल्लेख करायचा, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। मला वाटतं की या बाबतीमध्ये आता ज्या असलेल्या अशा प्रकारचं वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी आणतोय, मला शक्यता वाटते। लोकांनी हा विचार करावा आणि मग शेतकऱ्यांची ताकद काय हे तुम्हाला दाखवायला लागेल। शेतकऱ्यांच्या ताकदीवर हा देश चालतोय, राज्य चालतंय आणि म्हणून या शेतकऱ्यांना असलेल्या सगळ्या योजना देताना तुम्ही उपकार करत नाही, त्यात तुम्ही जाहीर केलेल्या योजना त्यामध्ये सुद्धा तुम्ही भ्रष्टाचार करताय आणि तसं तुम्ही पहिलं मान्य केलेलं आहे आणि परत तुम्ही भ्रष्टाचार केलेला खत्यात होतो म्हणून मान्य करता आणि परत शेतकऱ्यावर तुम्ही टीका करताय, मला वाटतं दुर्दैव आहे। कराड तालुक्यात कोपर्डे हवेली येथील सुमारे 100 एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही। कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील महत्त्वपूर्ण गाव असलेल्या कोपर्डे हवेली येथील डिक्कन पान शिवारातील सुमारे 100 एकर क्षेत्रातील ऊस शनिवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याने जळून खाक झाला। आगीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही। आगीच्या भल्या मोठ्या ज्वाला आणि काळा धूर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होता। सह्याद्री सहकारी साखर कारखाना कार्यस्थळापासून जवळ असलेल्या कोपर्डी हवेली गावामध्ये सर्वाधिक ऊस उत्पादन केले जाते। जवळपास संपूर्ण गावातील शेती ही ऊस शेती आहे। डिक्कन पान शिवारात दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ऊसाच्या शेतातून आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या। यानंतर परिसरातील शेतकऱ्यांनी तिकडे धाव घेतली। वाऱ्याचा वेग देखील बऱ्यापैकी असल्याने सुमारे 100 एकर क्षेत्रातील ऊस जळाला आहे। आगीत अनेक शेतकऱ्यांचे ठिबक संच पाईपलाईन जळून खाक झाले आहे। सुमारे 20 ते 25 शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। आगीने रौद्ररूप धारण केले असताना शेतकऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला, परंतु शहरातील सर्व क्षेत्र आगीत जळून खाक झाले। आगीचे निश्चित कारण मात्र समजू शकले नाही। सातारा नगरपालिकेचा थकबाकीदारांना चांगलाच दणका। एका आठवड्यात 5 मालमत्ता सील करत 7 नळ कनेक्शन तोडली। सातारा नगरपालिकेच्या वसुली विभागाने आर्थिक वर्षाच्या अखेरच्या टप्प्यात शहरातील रामाचा गोट, मल्हारपेठ, चिमनपुरा या भागात मिळकत कर वसुलीवर विशेष भर दिला आहे। थकबाकीदारांवर कडक कारवाई करत त्यांनी मालमत्ता सील करणे आणि कनेक्शन तोडण्यास प्रारंभ केला आहे। नगरपालिकेचा कर थकवल्याने
मागील 8 दिवसांमध्ये 5 मिळकती सील केल्या, तसेच याच भागातील 7 नळ कनेक्शन कट केले आहेत. पालिकेच्या वसुली विभागाच्या वतीने शनिवारी सकाळी 11 वाजता मिळकत कर वसुलीच्या अनुषंगाने माहिती देण्यात आली. मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या आदेशानुसार वसुली विभागाने शहरातील थकबाकी मालमत्ता धारकांच्या विरोधात वसुली मोहीम सुरू केली आहे. थकबाकीदारांवर कारवाई करण्यात येत असल्याने मिळकतधारक कराची रक्कम भरत आहेत. वसुली विभागाने थकबाकीदारांना जप्ती करण्यापूर्वीची नोटीस बजावली असून अनेक थकबाकीदार कर भरण्यास दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे थकबाकीदारांना वसुली विभागाने कारवाई सुरू केलेली आहे. सातारा पोलीस दलाच्या उंच भरारी योजनेतून 51 युवक प्रशिक्षणासाठी रवाना. पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या संकल्पनेचा होतोय तरुणाईला लाभ. सातारा जिल्ह्यात पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या आणि जिल्हा पोलीस दलांतर्गत सुरू असलेल्या उंच भरारी या योजनेतून शुक्रवारी 51 युवक प्रशिक्षणासाठी रवाना झाले आहेत. या संदर्भात पोलीस मुख्यालयातून शनिवारी सकाळी 10 वाजता माहिती देण्यात आली. गेल्या 2 वर्षांपासून सातारा जिल्ह्यातील बेरोजगार युवकांसाठी सुरू असलेल्या योजनेतून आतापर्यंत 911 जणांनी लाभ घेतला आहे. जिल्ह्यातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांना योग्य मार्गदर्शन व संधी उपलब्ध करून त्यांच्या कल्याणासाठी तसेच विकासासाठी पोलीस दलाने ही योजना सुरू केली आहे. 18 ते 35 या वयोगटातील युवक युवती व त्यांचे पालक यांच्याशी संवाद साधून आवडीनुसार नोकरी रोजगार उपलब्ध करून देणे तसेच त्यांना स्वतःच्या व्यवसायासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जात आहे. दुचाकी मेकॅनिक, 4 चाकी मेकॅनिक, असिस्टंट इलेक्ट्रिशियन, प्लंबिंग या कोर्सचे प्रशिक्षण दिले जात आहे. रहमतपूर येथील आदर्श विद्यालयात शालेय बाल आठवडा बाजारास उत्स्फूर्त प्रतिसाद. राज्य शासनाच्या आनंददायी शालेय उपक्रमांतर्गत रहमतपूर येथील आदर्श विद्यालयात शनिवारी सकाळी 10 वाजता विद्यार्थ्यांना सर्वसाधारण आर्थिक व्यवहार समजावेत, त्यांना बाजारपेठेचे ज्ञान व्हावे, त्यांच्यात धीडपणा वाढावा या उद्देशाने शालेय बाल आठवडा बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. शालेय बाल आठवडा बाजार यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक अनिल बोधे, पर्यवेक्षक वाघमारे विक्रम माने, निलेश माने, प्राथमिक आणि माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक आणि शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांनी विशेष परिश्रम घेतले.